Welcome to Guruvandhan Academy, where your future begins today. 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना गुरुवंदन अकॅडमीकडून शुभेच्छा. थोड्याच दिवसात तुमच्या परीक्षा सुरू होतील. आमच्या क्लासमधून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, फार्मसी या क्षेत्राकडे वळलेले आहेत. परंतु दरवर्षी काही विद्यार्थी ज्या चुका करतात त्या चुका तुम्ही करू नये म्हणून तुम्हाला काही गोष्टींकडे पेपरच्या वेळेस तरी परीक्षेच्या वेळेस लक्ष द्यायचं आहे आणि त्याला आम्ही म्हणतोय परीक्षेला जाता जाता. तर बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. तुमची परीक्षा नसून तुम्ही वर्षभर जे काही कष्ट केलेले आहेत त्या कष्टांना सिद्ध करण्याची वेळ म्हणजे परीक्षा आहे. ही परीक्षा तुमचं खरं रूप जगाच्या समोर आणणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे आणि सतत 10 वर्ष आतापर्यंत तुम्ही जी स्वप्न बघितली ती प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ म्हणजे ही परीक्षा. ती पूर्ण होण्याची ही वेळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही आतापर्यंत जी मेहनत केली आहे ती नक्कीच तुम्हाला जिंकवल्याशिवाय राहणार नाही. आणि ही परीक्षा तुमची परीक्षा नसून तुमच्या आई वडिलांच्या मेहनतीची सुद्धा परीक्षा आहे. त्यांनी लहानपणापासून तुमच्याबद्दल जी स्वप्न पाहिले आहेत ते सुद्धा ती परीक्षा पूर्ण करण्याची तयारी म्हणजे परीक्षा आहे. आणि म्हणूनच या परीक्षेबद्दल तुम्हाला जागरूक राहायचं आणि कोणती कोणती काळजी घ्यायची आहे याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार. तर पेपरला जाण्याच्या आधी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही ध्यान करा. 5 मिनिटं डोळे बंद करून चिंतन करा. त्यानंतर सगळ्यात आधी हलकासा काहीतरी ब्रेकफास्ट करा जेणेकरून तुमचं पोट रिकामं राहिलं पाहिजे नाही. नंतर परीक्षेच्या काळात चुकूनही बाहेरचं अन्न सेवन करू नका जेणेकरून तुम्ही आजारी पडाल आणि आजारी पडल्यावर त्याचा परिणाम तुमच्या परीक्षेवर होता कामा नये. कारण की तुमच्या एका छोट्या चुकीमुळे तुमचं संपूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा. आणि आता परीक्षा केंद्रावर गेल्याबरोबर सगळ्यात मोठी काही विद्यार्थी चूक करतात ती म्हणजे परीक्षा केंद्रावर त्या शेवटच्या अर्ध्या घंट्यात पूर्ण पुस्तक चाळून काढण्याची त्यांची जी गडबड सुरू असते हे करू नका. कारण परीक्षेच्या आधी पूर्ण पुस्तक जर वाचून झालं असतं तर वर्षभर अभ्यास करण्याची वेळच पडली नसती. म्हणून परीक्षेला जाताना सगळे पुस्तकं बाजूला ठेवा आणि त्या शेवटच्या अर्ध्या तासात फक्त डोळे बंद करून चिंतन करा की तुम्ही काय वाचलेलं आहे आणि स्वतःला शांत ठेवा. आता परीक्षा केंद्राच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हाती प्रश्नपत्रिका पडते, उत्तरपत्रिका पडते. त्याच्यावर नीट आपला रोल नंबर लिहा. रोल नंबर लिहिल्यानंतर पूर्ण प्रश्न एकदा नीट वाचून घ्या. कोणता प्रश्न आधी सोडायचा, कोणता नंतर सोडायचा याच्याबद्दल विचार करा आणि मग प्रश्नपत्रिका हातात भेटल्यावर उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहायला सुरुवात. आता पूर्ण पेपर झाल्यानंतर एकदा नीट तपासा आणि शेवटी केंद्राच्या बाहेर पडण्याच्या अगोदर, परीक्षा रूमच्या बाहेर पडण्याच्या अगोदर पुन्हा एकदा पेपर चेक करून घ्या की आपण उत्तर बरोबर लिहिलेले आहेत की नाही. आता सगळ्यात महत्त्वाची वेळ येते ती म्हणजे परीक्षा केंद्राच्या बाहेर पडल्यावर नेमकी काय चूक करतात विद्यार्थी. परीक्षा केंद्राच्या बाहेर पडल्याबरोबर तुझा पेपर कसा गेला, माझा पेपर कसा गेला, तू हा प्रश्न लिहिला का, मी हा प्रश्न लिहिला का, आणि एकामेकाला चर्चा करून याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो. वास्तविक पाहता विद्यार्थ्यांनो, या कुठल्या चर्चेचा त्या दिलेल्या पेपरमध्ये आपण काहीच बदल करू शकत नाही. उलट जर आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं लिहिलं असेल हे जर आपल्याला तिथं कळते तर त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होते आणि दुसऱ्या दिवसचा पेपरवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून चुकूनही पेपर झाल्यानंतर सरळ हॅपी फेसनं आपल्या घरी जा. थोडंसं आत्मचिंतन करा. पेपरचे आन्सर त्याच दिवशी शोधण्याची गरज नाही. तुम्ही जे काही लिहिलं असेल त्याचे तुम्हाला मार्क मिळतील आणि ते चांगले मिळतील हा विश्वास ठेवा. दुसऱ्या दिवशीच्या पेपरच्या तयारीला लागा. तर विद्यार्थ्यांनो, हे ज्या काही टिप्स आम्ही तुम्हाला दिल्यात ह्या सर्व विद्यार्थ्यांना सांगा जेणेकरून तुमची परीक्षा चांगल्या प्रकारे गेली पाहिजे आणि तुम्ही परीक्षेमध्ये भरपूर यश संपादन केलं पाहिजे. गुरुवंदन अकॅडमी तुम्हाला मार्गदर्शनासाठी नेहमीच तयार आहे. गेल्या 10 वर्षापासून आमचे बरेचसे विद्यार्थी चांगल्या प्रकारच्या नोकरीवर सुद्धा लागलेले आहेत. तर गुरुवंदन अकॅडमी आपल्याला येणाऱ्या परीक्षेच्या काळासाठी शुभेच्छा देते आणि तुम्ही मागच्या वर्षीचे पेपर सुद्धा सोडून बघा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. तर
व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा, फेसबुकवर फॉलो करा आणि आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. Thank you to all the faculty at Guruvandan Academy. We couldn't have done it without you.